भारताची समुद्री परंपरा हजारो वर्षांची आहे. तरीही छत्रपती शिवरायांना भारतीय नौदलाचे जनक का म्हणतात? भारतात प्राचीन काळापासून नौका होत्या, व्यापारी मार्ग होते, मासेमारी होत होती, समुद्री संग्रामही होत होते. परंतु राजराजा चोल नंतर इतर देशांचे शतकानुशतक समुद्राकडे दुर्लक्ष झाले. त्यातून मध्य आशियातून सतत होणाऱ्या आक्रमणांमुळे राज्यकर्त्यांचे लक्ष तिकडे वळाले. दरम्यान पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच, डेन, सिद्धी असे लोक खुल्या समुद्रावर राज्य करत होते. बखरीतील नोंदीनुसार 27 पातशाह्या होत्या. समुद्री मार्गाने होणारा व्यापार किती महत्वाचा आहे हे शिवरायांनी ओळखलं होतं. सोबतच नौका असणं आणि आरमार असणं यात फरक आहे हे सुद्धा त्यांनी जाणलं होतं. म्हणूनच शिवरायांनी विस्मृतीत गेलेली समुद्री परंपरा पुन्हा जिवंत केली. पोर्तुगीज अभियंत्यांकडून तंत्रज्ञान शिकून घेतलं आणि ते तंत्रज्ञान भारतीय किनारपट्टीला अनुकूल असं बदलून स्वदेशी जहाज बांधणी सुरू केली. गुराब, गलबत, पाल, मचवा अशी वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या जहाजांची निर्मिती केली. स्वतंत्र आरमार विभाग स्थापन केला आणि दर्यासारंगही नेमला. आरमाराची व्यूहरचना आणि समुद्री युद्धतंत्र विकसित केलं आणि सर्वात महत्वाचं जलदुर्गांची धोरणात्मक संरक्षण फळी उभी केली. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी असे अनेक दुर्ग उभे केले. यापैकी काही दुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंदले गेलेत. हे केवळ जलदुर्ग नाहीत, तर ही आरमाराची तळं आहेत. संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि जहाज बांधणीच्या केंद्रांची संरक्षण फळी आहे. थोडक्यात काय, तर विस्मृतीत गेलेली भारतीय समुद्री परंपरा पुन्हा जिवंत करून त्याला संघटित आरमाराचं रूप देणारे छत्रपती शिवरायच होते. म्हणूनच त्यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. या दुर्गांपैकी एक खांदेरीची रंजक जन्मकथा आणि त्याचा आजही चालू असलेला संघर्ष पाहूयात पुढच्या भागात.